कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो फुलबगारे। हॅलो, बोला दुर्गेश्वरी मॅडम. हा अधिपती शाळेत आहेत ना व? आले होते पण गेले ते. कुठे गेले? नाही मला माहित नाही. माहित नाही म्हणजे? हा तुम्ही एक काम करा, शाळेच्या बाहेर जावा आणि अधिपतीसनी हुडका. अहो माझं लई महत्वाचं काम आहे हो. ते फोन उचलणं झाले ती माझे. तुम्ही जाओ बरं, हुडका त्यासनी लगेच. हो. हा ठीक आहे. आता आम्ही सांगतोय तसं करायचं. हा काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतीय. पण हे खरं नाहीये. अहो पण तुमचं नातं. आई, तिचं आणि माझं कसलंही नातं नाहीये आणि हे तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे. मग आमच्यामुळे प्रॉब्लेम का होईल? मी सांगितलं ना, या घरात जे जे काही वाईट घडतंय ना, ते फक्त त्या भुवनेश्वरीमुळे. अहो पण तुमचं वाद सुद्धा तिच्यामुळे होतात आई. मी तर हल्ली बोलायला सुद्धा जात नाही तिच्याशी, पण ती येते सतत काही ना काहीतरी कारण कडून माझ्या समोर येते ती. आई, तिला बघितलं ना तर माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तिच्यामुळे अक्षरा घराच्या बाहेर गेली. मला काय वाटतं या भुवी जे काही करते ना व, ते तुमच्यावरच्या रागापोटीच करते. तुम्ही जरा समजुतीने घेतलं असतं तर. मी समजुतीने घेऊ? आई, तुम्ही अजूनही असं म्हणताय की मी समजुतीने घेऊ? अक्षराचा छळ केला तिनं. कारस्थानातून अक्षराला घराच्या बाहेर जायला भाग पाडलं. तिच्यामुळे अधिपतीचा संसार मोडायला आलाय आणि तरी मी समजुतीने घेऊ? आई, मला शक्य नाहीये, मला जमणार नाही. हा पण हे कुठवर चालायचं? म्हणजे ती राग करणार, त्याच्यावर तुम्ही अजूनच राग करणार. अशांना घरातलं वातावरण बिघडलेलं राहील का नाही? हा, तुम्हा दोघांचं भांडण असंच जर का चालू राहिलं तर कसं होईल? आधी सुनबाई घर सोडून गेली आहे. तुम्ही दोघं असंच भांडत राहिलत नव तर त्याचा परिणाम अधिपतीच्या संसारावर होईल का नाही? परिणाम झालाच आहे. त्या दोघांना वेगळं केलं ना तुमच्या मुलीनं. पण मग आता तुम्ही त्यांना एकत्र आणा. मी प्रयत्न करतोच आहे आई, पण ती भुवनेश्वरी माझ्या प्रयत्नांना यश येऊ देत नाही ना. अधिपतीला असं माझ्या विरुद्ध भडकवून ठेवलंय की त्याच्याशी बोलायची सोय नाही. तो काही ऐकून घेत नाही माझं. मी काय करू आई, मला कळत नाहीये. मी अक्षराला कसा परत आणू घरी? हे बघा, तुमची सुनबाई घरला परत यावी असं तुम्हाला खरंच वाटत असेल ना व, तर भुवी बरोबरचं नातं आधी तुम्ही सुधारा. आणि हे काय मी कुठल्या स्वार्थापोटी बोलत नाही आहे. जे दिसतंय ते बोलतीये बघा. आता तुम्ही नातं मानत नसाल पण ती मानते ना व. हे बघा, तुमच्या दोघातलं नातं सुधारल्याशिवाय अधिपती आणि सुनबाई मधलं नातं सुधारणार नाही. आई, असं का म्हणताय तुम्ही? या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा आपापसात काही संबंध नाहीये. असं तुम्हाच नाही वाटतं या, पण दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत, एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मी काय म्हणते, तुम्ही भुवी बरोबर जरा समजुतीने घ्या. तिचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या की. आई, मला हे जमणार नाही. हवं असं म्हणून कसं चालेल? कुटुंबासाठी काही गोष्टी कराव्याच लागतात. जगात समजत असं चांगलं चांगलं नसतं या. थोडी तडजोड करावीच लागते बघा. तुमच्या पोराचा संसार पूर्वपदावर येण्यासाठी आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल बघा. विद्या, काय झालं ग? अगं एवढी का टेन्शन मध्येस? कुणी येणार आहे का? अक्षु पोहोचली नाही ना अजून घरी. अगं येईल ना मग ती. अहो नाही, मगाशीच निघाली होती ना. कामात असेल अगं. नाही हो, मगाशीच काम संपलं होतं तिचं. माझं आणि तिचं फोनवर बोलणं झालं ना, 2 तास झाले त्या गोष्टीला. अजून नाही पोहोचली पोरगी. येईल ती. तू काय एवढं टेन्शन घेतेस? अहो आज रंगपंचमीचं बाहेर कसं वातावरण असतं माहिती ना तुम्हाला. आपल्या वेळेसची वेगळी होती गोष्ट. आता सगळं वातावरण बदललंय. अक्षरा 2 जीवाची आहे ना, मला काळजी वाटते हो. विद्या, तू नको टेन्शन घेऊस. अगं ती येईल सुखरूप. आणि हे बघ,
समजा जर वेळ लागलाच ना तर आपण फोन करू ना थोड्या वेळाने तिला. सांगा की ठीक बरा कसा दिसतोय? भंगार दिसतोय, गाढव दिसतोय, कसं दिसतोय सांगा की. लई प्रयत्न करतो मी नॉर्मल राहायचा, पण माझ्याजण होईना झाले. मी बी माणूस आहे, मला बी मन आहे ना मास्तरीन बाई, भावना आहेत. कवा कवा लई चिडचिड होते, मी लई ठरवते नाही चिडायचं, पण डोसक्याची शिर उठते माझ्या. मी काय करू? साहजिक आहे तुम्हाला असं वाटणं, आणि तुमची काही चूक नाही अधिपती. आपल्यात इतके दिवस बोलणंच झालं नाही ना, म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स झालेत, गैरसमज झालेत हे सगळे. का बोलला नाही मग? खूप प्रयत्न केला पण मी तुमच्यापर्यंत पोहोचूच शकले नाही. आणि मी त्या दिवशी फॅक्टरीत आले होते ते तुमच्याशी बोलायचं होतं म्हणूनच आले होते. अधिपती ऐका ना, आपण खूप दिवसांनी भेटलो अधिपती, मला बोलायचंय तुमच्याशी. मला बी बोलायचं आहे तुमच्याशी, मला खूप महत्वाचं बोलायचंय. मला बी. हा बोला की, तुम्ही बोला, आम्ही ऐकायला झालो. बोला, आज सगळं बोलल्याशिवाय जायचं नाही. बोला, मला बी लय महत्वाचं बोलायचं, तुम्ही बोला. अधिपती अधिपती मला हा एवढा का धापा टाकताय? काय झालं? दम खावा जरा. काय सया राहिल्या का कुठल्या? आमच्या नशिबाला जायत द्या. नाही 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 नाही, आपलं ते काम झालंय, पण तुमच्या घरनं फोन आलाय. कोणाच फोन आहे? दुर्गेश्वरी मॅडमचा. तुमच्या फोनवर कशाला केलाय? बघा तुम्ही काय बोलताय ते. हा मावशी बोल. अहो अधिपती कुठं हायसा तुम्ही? किती फोन केले मी तुम्हासनी हो. हा तो सायलेंटवर राहिला होता माझा फोन. बोल बोल, काय काम आहे बोल. अहो तुम्ही जिथं असाल तिथनं लवकर घरी या. काय झालं? अहो मला काय बी सुधारणा झालंय. हे बघा ताईची तब्येत बिघडली, मी डॉक्टरांनी बोलवून घेतलंय. डॉक्टर? का? अगं नक्की काय झालंय जरा मला सांगशील काय जरा इसकटून? अहो अधिपती तिला कधी बोलता बोलता धाप लागली आणि चक्कर येऊन खाली पडली. अहो हे म्या का नाही लई वारं घालायला पदरानं, पण ती उठणं झाली हो. आणि ती काय म्हणतात की ते बीपी का काय ते काहीतरी मोठं झालंय वाटतं. काय करू म्या? बीपी लो झालाय? कसं काय? पण काय त्यांनी जेवण नीट घेतलं नव्हतं काय? गोळ्या बिळ्या घेतल्या नव्हत्या का आजच्या? बघितलं नाहीस का तू? हा गोळ्या घेतल्या होत्या तिनं, पण तरी बी असं कसं झालंय ते कळना झालंय. अधिपती मला तर वाटायलंय हो हार्ट अटॅक हाय का काय? हार्ट अटॅक? हा मला तर असंच वाटायलंय. म्हणजे मला काय बी कळना झालंय. काय करू म्या? तुम्ही लवकर या बरं. अहो फुल स्पीड मध्ये फॅन होता तरी बी घामानं ओली झाली होती. मला काय बी कळना झालंय. अधिपती काय करू म्या? तुम्ही सांगा लवकर या बरं. तुम्ही जिथं असाल तिथं लवकर या. हा मी लगेच निघतो. हा मी येऊ का? हॅलो अधिपती, ती मास्तरी आहे का संगट? हा ते अधिपती ऐका, त्या मास्तरीला घेऊन येऊ नका बरं का. जर ती आली आणि तिला जर का ताईनं बघितलं तर ताईची कंडिशन अजून खराब होईल, कळतंय? आलो येतो लगेच. हा तुम्हीच या. मी येऊ का तुमच्या बरोबर? नाही तुम्ही येऊ नका, मला जर गडबडीने जायला लागतंय. पण आपलं बोलणं बाकी आहे. आपण भेटूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.